नमस्कार मित्रांनो, आज आपण वर्ग 10च्या मराठी विषयाबद्दलचा अनुक्रमणिकेमध्ये सिलेबसमध्ये अभ्यासक्रमामध्ये असणारा भाग आणि नसणारा भाग याची चर्चा करूया। भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4 असे भाग 4 जे आहेत ते कृती पत्रिकेचा आराखडा म्हणून दिलेले आहेत। भाग 1 मध्ये तू बुद्धी दे कविता, संतवाणीमधील अंकिला मी दास तुझा, शाल आणि उपास हे गद्य आणि मोठे होत असलेल्या मुलांना स्थूल वाचन इतका भाग हा अभ्यासक्रमात आहे। या भाग 1 मधील फक्त योगी सर्वकाळ सुखदाता ही संत एकनाथांची अभंगवाणी ही वगळण्यात आलेली आहे। भाग 2 मध्ये 2 दिवस कविता, चुडीवाला गद्य, फुटप्रिंट्स गद्य, ऊर्जा शक्तीचा जागर गद्य एवढा सर्व अभ्यासक्रमात असणारा भाग आहे। जाता असताला स्थूल वाचन हे वगळण्यात आलेलं आहे। भाग 3 मध्ये औक्षण कविता सिलेबस मध्ये आहे, अभ्यासक्रमात दिलेली आहे, जी परीक्षेमध्ये कृती पत्रिकेमध्ये येणारा भाग आहे। रंग साहित्याचे गद्य आहे आणि भाग 3 मध्ये विचार करण्यासारखा आहे की फक्त 2च भाग हे अभ्यासक्रमाला ठेवलेले आहेत, औक्षण कविता आणि रंग साहित्याचे। आता भाग 4चा जर विचार केला तर यात सुद्धा खरा नागरिक हा गद्याचा भाग आणि स्वप्न करू साकार कवितेचा भाग एवढे आणि शेवटचा व्युत्पत्ती कोश स्थूल वाचन इतका भाग हा अभ्यासक्रमात दिलेला आहे। म्हणजेच वगळण्यात आलेले भाग कोणकोणते बघा। भाग 1 मधील दुसऱ्या संतवाणीमधील आ योगी सर्वकाळ सुखदाता, भाग 2 मधील जाता असताला स्थूल वाचन, भाग 3 मधील जंगल डायरी, रंग मजेचे, रंग उद्याचे आणि जगणं कॅक्टसचं या 3 भागांना वगळण्यात आलेला आहे। आणि भाग 4 मधील हिरवगार झाडासारखं कविता आणि बीज पेरले गेले गद्य हे अभ्यासक्रमामध्ये ठेवण्यात आलेले नाहीत। असा हा सिलेबसचा भाग आधी आपण समजून घेतला। आता आपण चला वळूया कृती पत्रिकेकडे। अभ्यासक्रम जो आहे तो कसा असणार आहे, बोर्डाची कृती पत्रिका कशी असणार आहे। बोर्डाची कृती पत्रिका ही 80 गुणांचा हा कृती पत्रिकेचा म्हणजे पेपरचा प्रश्नपत्रिकेचा भाग असणार आहे। यामध्ये विभाग 1 हा गद्याचा आहे, विभाग 2 हा पद्याचा आहे। त्यानंतर विभाग 1 मध्ये गद्य, पठित गद्य, अपठित गद्य असे 2 भाग आहेत। विभाग 2 मध्ये पद्य आणि विभाग 3 मध्ये स्थूल वाचन, विभाग 4 मध्ये भाषा अभ्यास म्हणजेच ग्रामर व्याकरणावर आधारित प्रश्न आणि विभाग 5 जो आहे तो उपयोजित लेखन, ज्यामध्ये काय काय दिलेलं आहे, सारांश लेखन किंवा पत्र लेखन, आत्मकथन, वैचारिक लेखन, बातमी लेखन, जाहिरात लेखन, कथा लेखन हे सर्व भाग आपण क्रमाने आता लक्षात घेऊया। चला तर या व्हिडिओमध्येच आपण हे पूर्ण करूया। नंतर आपण भाग 1 मधील एक अभ्यासक्रमाचा भाग मी तुम्हाला व्यवस्थित माझ्या भाषेत समजून सांगतो। विभाग 1 गद्य जो आहे तो 18 गुणांचा आहे। पद्य जो आहे तो सुद्धा इथे 16 गुणांचा दिलेला आहे। विभाग 3 जो आहे स्थूल वाचन तो 6 गुणांचा आहे आणि एकूण 16 गुणांचा पुन्हा व्याकरणाचा भाग आहे भाषा अभ्यास आणि उपयोजित लेखन जे आहे ते एकूण 24 गुणांचे इथे देण्यात आलेलं आहे। आपण पुन्हा एकदा त्याची बेरीज करू आणि नंतर ते समजून घेऊ। 16, 14, 24 जे काही असतील ते पुन्हा एकदा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। पण विभाग 1 पासून विभाग 5 पर्यंत गद्य ते उपयोजित लेखन हे सर्व भाग 5 भाग आपल्या अभ्यासक्रमात आहे हे आपल्याला आता समजले। चला तर मग आता वेळ न दवडता वेळ न घालवता आपण पहिल्या भागाला सुरुवात करूया, जो आहे भाग 1, ज्यातील अभ्यासक्रमाचा भाग आहे कविता आहे तू बुद्धी दे प्रार्थना गुरु ठाकूर यांची, संतवाणीमधील अंकिला मी दास तुझा संत नामदेवांचा अभंग आहे, शाल हा लेख किंवा धडा आहे राग जाधवांचा आणि उपास पु ल देशपांडे यांचा एक धडा आहे आणि मोठे होत असलेल्या मुलांना स्थूल वाचन आहे डॉक्टर अनिल काकोडकर सरांचे। तर आता पुढील व्हिडिओमध्ये मी पूर्णचे पूर्ण भाग 1 मधील प्रयत्न करणार आहे की तुम्हाला 4चे 4 कविता, गद्य, स्थूल वाचन जे सर्वचे सर्व आहेत ते पुन्हा डिटेलमध्ये तुम्हाला एकदा 5चे 5 भाग एकदा सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करेल। तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया। भाग 1 मध्ये सर्व जे भाग आहेत तू बुद्धी दे पासून मोठे होत असलेल्या मुलांपर्यंतचं स्थूल वाचन हे तुम्ही फक्त घरी माझ्या लिंक ओपन करून तुम्ही ऐका, तेवढ्याने तुमची रिव्हिजन होईल। हाच माझा याच्या मागे हेतू आहे। धन्यवाद।